आणि कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात करीत आहे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आई माझा गुरु, आई कल्पतरू, सौख्याचा सागर, माता माऊली माझी, प्रीतीचे माहेर, अमृताची धार, मांगल्याचे सार, माता माऊली माझी. हरी शुभ मंगल चरणी गणनाचला, शुभ मंगल चरणी गणनाचला. छत्तीस रागिण्या बसल्या उशाला, छंद सारा ताला बरोबर आहे. सापाच विला अरविला नवरस सगळा, तुगला निगळा मना वेगळा. हातीच्या पिंडाचा गण वाकड्या तोंडचा, गण हातीच्या पिंडाचा. आज पाऊल पडला त्याचा, तुम 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 चलन तुम तुम. अरे वाटे तुमचा गजर केले.
शेंदूर ठेविला कोणासाठी गणपती नाचून गेल्या पाठी पट्टे बापूराव कवीची घाटी हत्ती मराठी बोले घाटी खबर आणली 100 नंबरी वर 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 भर 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 शाहू नगरची कोल्हापूरची शेत पंचगड गेला रस्ता नाचला कसा तरी पाऊसला या ठिकाणी ढोलकीपटू संजय खदरी गाव चंद्री कुठल्याही कार्यक्रमाला वेळेत येत नाही तिकडनं जर चुकतंय नाही तर वाजत चांगला आहे या गावातील प्रतिष्ठित नागरिक नंतर पाठीमागे उसणं दिलं परत मागच्या का नाही माहीत नाही शामराव पुजारी तो पण नावाने सावकार म्हणतात बरं काय ढोलकीपटूसाठी 20 रुपये भेट त्यांनी दिलेले आहे खरं तर ढोलकीवाल्यांनाच आभार मानायला पाहिजे पण माईकवर काय बोलता येत नाही निदान आपण मानू धन्यवाद बाई राधा गे निघाली पाण्याला बाई राधा गे निघाली पाण्याला तिच्या डोईवर माट पदर कमरेला तिच्या डोईवर माट पदर कमरेला तिच्या डोईवर माट पदर कमरेला बोलवागे दह्याचा माट हलवागे गोकुळच्या गवळणी बोलवागे दह्याचा माट हलवागे बाई राधा गे निघाली पाण्याला राधा गे निघाली पाण्याला मला बाई घाई काम धंदा काही सुचत नाही बाजाराला जायची मला बाई घाई काम धंदा काही सुचत नाही बाई राधा गे निघाली पाण्याला राधा गे निघाली पाण्याला
क्या साहेब तुमचं राहतो आहे
विठुरायाच्या दर्शनाला सावळ्या हरीच्या दर्शनाला हो मला जायचं पंढरीला विठुरायाच्या दर्शनाला सावळ्या हरीच्या दर्शनाला मला देव राहिला तया जवळी नारद स्वामीन मोदक्याची
तीर्थ करीत असताना पाची पांडवांनीही पांडुरंगाचं दर्शन घेतलं. हे पांडव कृष्णाच्या काळातलं आणि त्यांनी पंढरी दर्शन घेतलं. तर कुठल्या युगात देवकीचा आला, कुठल्या युगात देवकीचा आला. गुरुच्या घरी शैर महादेव रचना करी कवी नित्य राहतो वाचला, कवी नित्य राहतो वाचला. कसं आहे शर्मसाहेब, थोडासा उजेडाला काहीतरी झालं सुद्धा होय. पण रघुला विचारले तर आला टेबलवर दिसतंय की म्हणला, पण आता होईल काय दिसतंय. या ठिकाणी हा तर जयंतीचा सोहळा आणि शास्त्र आधाराने एखादी गाथा या ठिकाणी सादर करू. पण मौलीनो गाथा अशी आहे, खरोखर जर मन लावून आणि श्रद्धेनं जर ऐकले, जीवनात प्रत्येकाच्या हातून काही नाही करता पाप होत असते. मन लावून जर ही गाथा ऐकली तर खरोखर ते पाप नाहीशी होणारी अशी गाथा आहे. कारण गावात काही काही ठिकाणी ग्रंथ वाचक पूर्वी होते, आताही आहेत. मनपात वाचन रोज असतं. या तुमच्या या परिसरात या धनगर समाजाचे माझे अध्यक्ष लक्ष्मण तात्या हे वाचक आहेत. तर शास्त्र आधार काय सांगतो की श्रवण भक्ती ही श्रेष्ठ भक्ती आहे, म्हणजे ऐकणं. पण ते ऐकायचं जर झालं तर श्रद्धेनं आणि मन लावून ऐकायचं. एका दोन बहिणींची घडलेली सत्य घटना आहे. कारण रूढ आणि रीतिरिवाज परंपरागत चालत आलेला आहे. या जीवनात ज्या माऊलीच्या कपाळाला कुंकू आणि गळे दोरलाय तिला काय म्हणलं जातं? जाधव काय म्हणतो मी? ज्या माऊलीच्या गळ्यात दोरलाय कपाळाला कुंकू आहे तिला काय म्हणतात? सौभाग्यवती. जिच्या गळ्यात दोरले नाही आणि कपाळाला कुंकू नाही अशा माऊलीला काय म्हणतात? तर विधवा म्हणतात.
माहित असेल तर बोलायचं. आणि आता हे दोन प्रकार झाले. तिसरा प्रकार असा आहे की ज्या माऊलीच्या गळ्यात दोरलाय पण कपाळाला कुंकू नाही. ही भावे पण प्रत्येक धर्मात म्हणजे हिंदू आणि मुसलमानाच्यातच नाही तर आपल्या हिंदू धर्मात ही पद्धत आहे. आणि ती का आणि कशापायी पडली? कुठली पद्धत? गळ्यात दोरलं पण कपाळाला कुंकू नाही. ही पद्धत का आणि कुठून आली? ही एक छोटीशी गाथा या ठिकाणी आपण सादर करू. सत्वशील सती महासती पतिव्रतेची धन्य करणी पतिव्रतेची धन्य करणी धन्य तिची करणी बाप होय सारे ऐकता अंतकरणी खरोखर जर श्रद्धेनं गाथा ऐकली तर पाप नाहीच होणार अशी गाथा. आटपाट नावाचं एक नगर आणि अशा नगरीमध्ये एका नगरात एका घरी एका नगरात एका घरी एका घरी एका नगरात एका घरात दोघी बहिणी त्यांनी तीन एका घरामध्ये दोन सख्या बहिणी. सख्या बहिणी म्हणजे एकाच राहिल्या की मग दोन राहिल्या. अशा दोन बहिणी एकत्र राहत असताना घटना कशी माऊलीने घडली बघा. घर एक राहण्याचे दोन भागवती असणाऱ्या दोन बहिणी एकाच घरात पण एका घराचं दोन भाग केलेलं स्वतंत्र राहिल्यानंतर जशी पडदी घालतात अशा पद्धतीने एका घरात दोन भाग केलं. आणि दोन भागामध्ये राहणाऱ्या ह्या दोन बहिणी एक सुमंता आणि दुसरी शांडिल्या. सुमंता थोरली बहीण तिचं लग्न झालेलं आणि शांडिल्या धाकटीची अविवाहित होती. अशा दोन ठिकाणी दोन बहिणी राहत असताना घटना कशी